हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 40 छातीचा फोरटक्स ब्लाऊज आणि याच्यामध्ये मी तुम्हाला 7 अस्तर एकदमच कट करून दाखवणार आहे एकदाच, आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने. आणि मी इथे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवणार आहे ब्लाऊजचा माप कसं घ्यायचं आहे. तर हे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची मी घेत आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आहे. असं ओढून बघायची ब्लाऊजची उंची आणि मग ठरवायची की किती उंची आहे ती. हे बघा, इथे 14 इंच उंची आहे, तर मी 14 इंच उंची लिहून घेतलेली आहे. आणि इथे बघा, मी आता गळ्याची उंची मोजत आहे. बघा, गळ्याची उंची कशी मोजायची, तर असं गळ्याच्या साईडला आपला टेप एकदम सरळ ठेवायचा किंवा असा क्रॉस करून पण बघायचा. तर 10 इंच इथे गळ्याची उंची आहे, तो पण लिहून घ्यायची आपण. आता इथे मी छातीचं माप मोजत आहे. तर हे बघा, छातीचं 20 इंच येत आहे, तर 20च्या डबल 40 अशी आपली छातीचं माप 40 इंच आहे या ब्लाऊजचं. हुकपट्टीपासून अशा पद्धतीने टेप पकडायचा आणि काउंट करून घ्यायची आपली कमर किती आहे या ब्लाऊजची. तर कमर आहे या ब्लाऊजची 32.5 इंच. आता इथे आपला पुढचा गळा आपण मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जसं आपण मागचा गळा मोजून घेतलो त्याच पद्धतीने पुढचा पण गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. टेप असा सरळ ठेवायचा किंवा असं बघा तिथे बॉक्स करून बघायचा, म्हणजे आपल्याला कळणार की गळ्याची उंची किती आहे. तर गळा आहे 6 इंच. अशा पद्धतीने लिहून घेतलात ना तुम्ही, तर तुम्हाला कटिंग करते वेळी खूप इझी जाणार आहे. तर बघा, इथे मी ब्लाऊजची उंची घेत आहे. ब्लाऊजची उंची 5 इंच आहे आणि बॉटम बाहीचा, इथे बघा बाहीचा बॉटम आहे 6.5 इंच. तर ते पण मी लिहून घेत आहे. आणि आपल्या बाहीची उंची आहे 5 इंच, ते पण मी लिहून घेतलेले आहे. तर इथे आपला ब्लाऊजचा माप घेणं झालेला आहे. आता इथे 4 फोल्ड घडी आहे आणि त्याच्यावरती मी छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच वरच्या बाजूला बघितलं, चेक केलेला आहे. आणि खालती मी कमरेचा चौथा भाग आणि 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याचमध्ये मी 2 इंचाचं डाचचं पण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. अशा पद्धतीने सेट करून फक्त बॉडीचा जेवढा पार्ट आहे तेवढा मी कट करून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले 6 अस्तर आहेत त्याचं पण असंच बॉडी कट करून तयार करून घ्यायचं आहेत आपल्याला. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर कमी वेळेमध्ये आपले जास्त ब्लाऊज कट होणार आहेत आणि आपलं काम सोपं होणार आहे. तर हे बघा, मी कट करून घेतलेलं आहे. आणि आता ही 4 फोल्ड जी घडी आहे ती बंद बाजू जी आहे ते ओपन करायची आहे आणि तिला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने त्याचा फोल्ड काढायचा आणि डबल फोल्ड करायची. आणि आता इथे या बाजूला आपण बॅक पार्ट निघणार आहे या अस्तरमध्ये. तर मी इथं काय करणार आहे, ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा असं मी 15 इंचावरती
मार्क करणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर तुमचा फ्रंट आणि बॅक पार्ट एकदमच निघणार आहे. तर मी अशाच पद्धतीने कटिंग करते. तर हे बघा, खालच्या अस्तरवरती आपला बॅक पार्ट आणि वरच्या अस्तरवरती आपला फ्रंट पार्ट निघणार आहे. तर इथे मी पिन लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले 6 अस्तर आहेत ते पण मी अशाच पद्धतीने मार्क करून कट करून पिना लावून घेतलेले आहेत. आता हे अस्तरचे जे पार्ट आहेत ते आपण एकावरती एक वरती शोल्डरच्या बाजूनी आणि बंद बाजू आपल्या साईडनी ठेवायची आहे. अशा पद्धतीने ठेवून सगळे अस्तर आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत. आता या ब्लाऊजचा मागचा गळा पुढचा गळा सेमच होता, बंद पॅक गळा कोणता पण नव्हता, म्हणून मी एकदमच कट करत आहे हे ब्लाऊज. जर पॅक नेक असता बोट नेक असता तर वेगवेगळे कट करावे लागले असते. तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि रेग्युलर साड्याचे ब्लाऊज पीस आहेत. हे डेली यूजच्या साड्या आहेत ह्या आणि फक्त एक काठापदराची आहे ते मी आधीच कट करून घेतलेले आहे. तो पॅटर्नची आहे ती तो ब्लाऊज. तर हे बघा, अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून सगळे अस्तर सेट करून घ्यायचे आहेत. पिना लावून घ्यायच्या म्हणजे कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि कटिंग एकदम व्यवस्थित येणार आहे. आपली कापड कुठे कमी जास्त होणार नाही, त्यासाठी पिना लावून घ्यायच्या. जर तुम्ही बिगनर असाल तर पिना नक्की लावून घ्या. तर आता इथे बघा, मी पूर्ण उंची 14 आहे तर त्याच्यामध्ये फ्रंट साईडला टोटल 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे, म्हणजे मी 16 इंच घेत आहे. अशा पद्धतीने मी 15 इंचावर 15.5 इंचावरती आणि 16 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा का घेतलेला आहे मी मागच्या बॅक पार्टपेक्षा पण, तर मी वाढीव क्रॉस पट्टीचं मार्क पण याच्यामध्येच टाकत आहे, त्यासाठी मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने जिथे 16 इंचावरती खूण केलेली आहे ते अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला आणि वरती 2 इंचावरती गळा आणि 3 इंचावरती पुढं 3.25 इंचावरती पुढं मी शोल्डर पट्टीचं मार्क टाकलेला आहे आणि तिथून मी गळा आहे 6 इंच, पुढचा गळा तर 6.5 इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने आणि रुंदीला मी 3 इंच घेतलेला आहे खालच्या साईडनी. अशा पद्धतीने बॉक्स केलेला आहे आणि राऊंड गळ्याचं मार्क करून घेतलेलं आहे. आता इथे आर्महोलचं 6 इंचावरती मी मार्क टाकून घेत आहे आणि छातीचा चौथा भाग 10 इंच आणि पुढे 2 इंच मार्जिन असा खुणा करून घ्यायच्या. आता इथे कमरेचा चौथा भाग 8.25 आणि पुढे 4 इंच एक्स्ट्रा, 2 इंच डाचासाठी टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे 15.5 जिथे खूण केलेली आहे तिथून तिकडे 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आपल्याला क्रॉस पट्टीची आणि इकडून पण 5.5 इंचावर 15.5 इंचावरची जी खूण आहे तिथून 2 इंचावर मार्क करून असं आपल्याला क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे इकडे. अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचं मार्क टाकून घ्यायचं आहे आणि ते 1.5 इंच आणि त्याच्याच खाली अर्धा इंच असं मी फ्रंट आणि बॅक आर्महोलचं पण मार्क करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी बॅकचाच आर्महोलचं कटिंग करणार आहे कटिंग करते वेळी. अशा पद्धतीने दोन्ही आर्महोल आपले मार्क करून झालेले आहेत. आता अशा पद्धतीने आपल्याला जिथून खालची लाईन आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
जर एक साथच तुमचे अस्तरचे कापड कट नाही होत आहे तर 2-3 आधी कट करा आणि 2-3 त्याच्यानंतर कट करा, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. यासाठी कात्री धारदार पाहिजे तर व्यवस्थित कटिंग होते. आता इथे बघा मी तसंच केलेलं आहे. सुरुवातीला मी एक 3-4 अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि परत मी राहिलेले अस्तर तिथूनच कट करून घेत आहे. जिथून वरचं कटिंग केलेली आहे वरची तिथूनच मी खालचे जे राहिलेले अस्तर आहेत त्याची पण कटिंग करून घेत आहे. आणि जो बाजूला राहिलेला कापड आहे तो पण मी कट करून घेत आहे. आता इथे जिथे शोल्डर आहे ना तिथून शोल्डरचं मार्क टाकलेलं आहे ना तिथून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या अस्तरांचे बॅक पार्ट एका साईडला आणि फ्रंट पार्ट एका साईडला आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि सेट करून घ्यायचे. म्हणजे थोडीफार जी कटिंग आहे राहिलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने कटिंग करायची. जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पण पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. तर हे बघा ज्या पिना लावलेल्या आहेत त्या पिना मी काढून घेत आहे आणि बॅक पार्ट एकीकडं आणि फ्रंट पार्ट एकीकडं मी करून घेत आहे. अशा पद्धतीने पिना काढायच्या. सुरुवातीला मी बॅक पार्ट एकावर एक ठेवून अशा पद्धतीने सेट करून घेत आहे आणि जो कापड थोडाफार इकडे तिकडे झाला आहे ते पण कटिंग करून घ्यायचं आणि गळा पण कसा कट करायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा एकावर एक करून अशा पद्धतीने सेट करायचं आणि इथे काय करायचं आता कमरेचा चौथा भाग 8.25 आणि त्याच्यावरती 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी घेऊन बाकी जो कापड राहतो तो कट करून घ्यायचा. हे बघा मार्क करून झालेला आहे. अशाच पद्धतीने मार्क करायचा आणि कट करून टाकायचा आहे एक्स्ट्राचा कापड. आता इथे मी बॅक नेकचं मी तुम्हाला मार्क करून दाखवणार आहे. 2 इंचावरती मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि उंची 10 गळा 10 आहे तर 1 इंच एक्स्ट्रा असं मी 10.5 वरती मार्क करून घेतलेलं आहे आणि 3.5 इंच खालच्या गळ्याची रुंदी घेतलेली आहे. 3.5-4 तुम्हाला जेवढा रुंद पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मार्क करून मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे
तर अशाच पद्धतीने वेगवेगळे शेप मला वेगवेगळ्या ब्लाऊजला द्यायचे आहेत. तर मी एक शेप तुम्हाला करून दाखवलेला आहे. स्टिच करते वेळी मी कट करणार आहे, आता कट करत नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी शेप करून दाखवलेला आहे. तर हे बघा आपले बॅक पार्टचे अस्तरची कटिंग झालेली आहे. एक सात बॅक पार्ट आपण काढलेले आहेत बघा. आता अशाच पद्धतीने फ्रंट पार्ट पण आपल्याला एकमेकावर सेट करून घ्यायचे आहेत. तर इथे काय करायचं, जिथे आपण ज्या अस्तरवरती आपण मार्क करून घेतलेला आहे ना गळ्याचा, क्रॉसपट्टीचा, आर्महोलचा, तो कापड वरती ठेवायचा आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते खालच्या साईडला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे. आणि थोडाफार इकडे तिकडे कापड झालेला असेल तर तो कट करून घ्यायचा आणि राहिलेलं मग क्रॉसपट्टी, गळा, आर्महोल हे पण कट करून घ्यायचं आहे. बघा सेट अशा पद्धतीने सेट करायचं. आणि आता बघा मी क्रॉसपट्टी करून कट करत आहे. तर हे बघा क्रॉसपट्ट्या कट करून झालेल्या आहेत आपल्या. तर आता मी आर्महोल जो राहिलेला आहे, जिथे आपण फ्रंट आर्महोलचं मार्क केलेलं आहे, तो आर्महोल आता आपण कट करून घेणार आहोत. पाहिजे तो तर तुम्ही इथे पण पिना मारू शकता. तर हे बघा इथे फ्रंट आर्महोलची पण कटिंग झालेली आहे. आता आपण गळ्याचं कटिंग करून घेणार आहोत. या सगळ्या ब्लाऊजच्या गळ्याचा फ्रंटचा गळा राऊंडच आहे, तर राऊंडच गळ्याचं मार्क केलेलं आहे आणि सगळ्यांचा राऊंडच गळा कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. एका तासामध्ये आपल्या 7 ब्लाऊज आणि त्याचे अस्तर पण
कटिंग होतात जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलात तर. आता बघा इथे मी स्लीव्स कटिंग करून घेत आहे. तर मी इथे छातीचा चौथा भाग घेणार आहे स्लीव्स कटिंगला आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड, असं टोटल 11 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि इथे ब्लाऊजची बाही 5 इंच आहे, त्यामुळे त्याला जॉईंट बसणार नव्हता, म्हणून मी अशा पद्धतीने जेवढा बाहीला कापड लागणार आहे तेवढाच कट करून घेतलेला आहे. बघा बाहीची उंची 6, 5 आणि त्याच्यामध्ये 1 इंच 6 असं मी रुंदी घेतलेले आहे. आणि रुंदीमध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घेऊन अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. आणि 2.5 इंचावरती आपल्याला आर्महोलचं वळण द्यायचं आहे. अशा पद्धतीने बाहीचं मार्क टाकून घ्यायचं. जर तुम्हाला डिटेलमध्ये बाही कशी कटिंग करायची याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो माझ्या चॅनलवरती आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे मी डिटेलमध्ये कसं माप टाकायचं आणि कटिंग कशी करायची हे पण सांगितलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा इथे मी 2 ब्लाऊजच्या स्लीव्सचं कटिंग करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने राहिलेल्या अस्तरांची पण आपण स्लीव्सच्या कटिंग करून घेऊयात. हे बघा इथे माझं स्लीव्स कटिंग झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे बघा 8 ब्लाऊज आहेत इथे. 3 मला अर्जंट द्यायचे होते, 5 नंतर द्यायचे होते. चला तर मग भेटूयात नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.